श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपल्याला स्वप्नात मेलेली लोक दिसतात तेव्हा आपल्याला अतिशय महत्त्वाचे संकेत मिळतात. मित्रांनो, एकदा देवर्षी नारद यमराजांना भेटण्यासाठी यमलोकात जातात. यमराज देवर्षी नारदांना मोठ्या प्रेमाने नमस्कार करतात आणि नमस्कार करताना ते विचारू लागतात, देवर्षी, यमपुरीत तुमचे स्वागत आहे. आज तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आणि तुमच्या चरणस्पर्शाने यमपुरीचे सौंदर्य वाढले आहे. या प्रकारे यमराजांनी स्वागत केल्याने देवर्षी नारदांना आनंद झाला आणि तेही यमराजाला नमस्कार करून म्हणतात, यमराज, मृत्यूची देवता, मीही तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या मानसन्मानाने आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात, हे देवर्षी, आज तुमचे यमलोकात येण्याचे प्रयोजन काय? हे काहीतरी महत्त्वाचेच असावे. तुम्ही काही काम किंवा काही महत्त्वाची बातमी घेऊन आला असाल किंवा आमची काही चूक झाली आहे का? कृपया मला सांगा की मी तुमची कोणती सेवा करू शकतो. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात. तुम्ही तिन्ही लोकांच्या सर्व जिवंत आणि अमर प्राण्यांचा हिशोब ठेवता. तुम्हाला तुमच्या सर्व कार्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ याचे सुद्धा ज्ञान आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे. कृपया त्या दूर करा. तेव्हा यमराज म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही खरे बोलता. आम्ही या सृष्टीवर राहणाऱ्या सर्व जिवंत आणि अमर प्राण्यांचा लेखाजोखा नक्कीच ठेवतो. पण तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेणे आमच्या अधिकारात नाही. तुम्ही तिन्ही लोकांची खबर ठेवता. तुम्ही भगवान विष्णूंचे सर्वात प्रिय भक्त आहात. तुम्ही सर्व शास्त्राची काळजी देखील घेता. परंतु तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचं असेल तर मग मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. हे देवर्षी, तुम्हाला जे काही शंका आणि प्रश्न असतील ते तुम्ही न घाबरता विचारू शकता. मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. देवर्षी नारद म्हणतात, यमराज, मी पृथ्वी जगाला भेट देऊन आलो आहे. मी जंगलात राहणारे पिशाच, भूत, कुष्मांड, बेताल, चरण, पिशाच इत्यादी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व वाईट शक्ती मी पाहिल्या आहेत, ज्या मानवांना त्रास देतात आणि त्यांना दुःख देतात. या सर्व वाईट शक्ती माणसांना त्रास देण्याचे कारण काय? आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न असा आहे की अनेक वेळा मानवाने त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहिलं आहे. मग याचा अर्थ काय? स्वप्नात मेलेली माणसे पाहण्याचा अर्थ काय? याने मानवाला कोणते संकेत मिळतात? अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. नारदजींचे हे प्रश्न ऐकल्यानंतर यमराज म्हणतात, देवर्षी, तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्कीच देईन. पण त्याआधी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो. या कथेतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे 32 अपराध मी क्षमा करतो. तेव्हा नारदजी म्हणतात, धर्मराज, तुम्ही मला ती महान कथा सांगा. मी ती लक्षपूर्वक ऐकेन. मग मित्रांनो, यमराज देवर्षी नारदांना ही महान कथा सांगतात. एकेकाळी मधल्या देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक शेठ आपल्या 5 भावांसोबत राहत होता. शेठ आणि त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्व एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत होते. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती आणि त्यांचे भाऊ खूप कष्टाळू होते आणि त्यांनी एकत्र व्यापार आणि शेती केली. संपूर्ण शहरात शेठसारखा श्रीमंत कोणीही नव्हता.
ही सर्व संपत्ती शेठला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली होती. शेठचे पूर्वज अत्यंत दानशूर व दयाळू मनाचे होते. ते दानधर्म, यज्ञ, हवन इत्यादी सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करीत असत. पण शेठ कंजूस स्वभावाचे होते व त्यांच्यात पूर्वजांसारखे गुण नव्हते. शेठांनी साधा धर्मही केला नाही की कधी यज्ञ आणि होम हवन कधी केला नाही. शेठने भरपूर पैसे जमवले होते, पण त्याने कधीही आपल्या संपत्तीचा सदुपयोग केला नाही. त्याने कधीही कोणाला एक पैसाही दिला नाही किंवा त्याने कधीही इतरांना अन्न दिले नाही. शेठचे पूर्वज मंदिरात अन्न द्यायचे आणि गरिबांना कपडे आणि इतर गोष्टी दान करायचे, परंतु शेठने कधीही त्याचे पालन केले नाही. ते नेहमी पैसे कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्याला भरपूर संपत्ती मिळाली, पण त्याचे पूर्वज त्यांच्यावर खूप दुःखी आणि रागावले होते. शेठच्या पूर्वजांना आपल्या मुलांचे वागणे आवडत नव्हते. त्यामुळे संपत्तीच्या लोभासाठी शेठ संसारातही दुःखी राहत असत. पैसे मिळवून तो इतका वेडा झाला की तो आपल्या पूर्वजांना विसरला आणि त्याने आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण वगैरे करणेही बंद केले. त्यामुळे आपल्या पूर्वजांचे आत्मे तृप्त झाले नाहीत. आपल्या मुलांच्या अशा वागण्याने त्यांना वाईट वाटू लागले. मग एके दिवशी त्या शेठच्या पूर्वजांनी आपापसात चर्चा केली आणि शेठला भेटण्याचा विचार केला. त्यानंतर सर्व पूर्वज यमराजांकडे जातात आणि ते सर्वजण प्रार्थना करू लागतात आणि पितर यमराजांना म्हणतात, धर्मराज, आमच्या मुलांचे मन भ्रष्ट झाले आहे, त्यामुळे आमचे समाधान होत नाही. कृपया आम्हाला एकदा आमच्या पुत्रांना भेटायला जाऊ द्या. आम्ही आमच्या पुत्रांना समजावून परत येऊ. त्यांना शास्त्राचे ज्ञान देऊन आम्ही यमलोकात परत येऊ. पुन्हा यमराजांनी त्यांना आज्ञा केली आणि म्हणाले, महात्म्यांनो, तुम्ही तुमच्या मुलांना भेटायला जाऊ शकत नाही, पण स्वप्नातून तुमच्या मुलांना नक्कीच संकेत देऊ शकता. मग त्या सर्व पूर्वजांनी यावर सहमती दर्शवली आणि एक एक करून आपल्या सर्व मुलांकडे जाऊन त्यांना त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले. सर्वप्रथम ते आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच शेठला स्वप्नात दिसतात आणि त्याला संकेत देतात, पण त्याचा मोठा मुलगा त्यांचे हे संकेत समजत नाही आणि दुसऱ्या दिवशी तो त्यांचे स्वप्न विसरतो आणि त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताकडेही दुर्लक्ष करतो. मग सर्व पूर्वज इतर पुत्रांच्या स्वप्नात दिसू लागतात आणि त्यांना निरनिराळे संकेतही देतात, परंतु त्यांचे इतर पुत्रही त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात. आपल्या पूर्वजांनी दिलेले संकेत कसे समजून घ्यायचे हे कोणालाच कळत नाही. त्यामुळे सर्व पूर्वज अत्यंत दुःखी आणि संतप्त होतात. शेठ आणि त्याचे भाऊ पैसे कमावण्याच्या लोभाने पूर्णपणे आंधळे झाले होते. पूर्वजांकडून मिळालेल्या दैवी संकेताचे महत्त्व त्यांना काही समजत नाही. परंतु काही दिवसांनी पूर्वजांना स्वप्नात पाहिल्यानंतर शेठला त्याच्या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागते, ज्यावरून त्याची सर्व संपत्ती नष्ट होते आणि वादविवाद होऊ लागतात. पूर्वजांनी जमवलेली सर्व जमीन व संपत्ती ते विकून पूर्ण उद्ध्वस्त होतात. सर्व भाऊ एकमेकांपासून दुरावतात आणि स्वतःला आधार देऊ लागतात. दुसरीकडे स्वर्गीय जगात पूर्वजांना आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा सहन करावी लागते. त्यांना हे पाहून खूप वेदना होतात. सर्व पूर्वज अत्यंत दुःखी होतात. पुन्हा ते सर्वजण यमराजांकडे जातात आणि म्हणतात, हे धर्मराज, आम्ही केलेल्या सर्व कर्मामुळे आमच्या पुत्रांची अशी दुर्दशा आम्हाला दिसत आहे. आमच्या मुलांची पुण्यकर्मे नष्ट झाली आहेत. कृपया काही उपाय करा, म्हणजे आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल. तेव्हा यमराज त्या पितरांना म्हणतात, हे महात्म्यांनो, मला तुमची दुर्दशा समजली आहे
आणि मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. मित्रांनो, ऋषीच्या रूपात यमराज पृथ्वीवर येतो आणि त्या पूर्वजांच्या पुत्रांना भेटायला जातो. सर्वप्रथम शेठच्या घरी जातो, तर तो व्यापारी खूप आजारी पडला होता. त्याची पत्नी त्या साधूचे स्वागत करते आणि दान देऊ लागते. तेव्हा साधू म्हणतात, मुली, तुझ्या घरात पितृदोष आहे, म्हणूनच तुझ्या पतीच्या कर्मामुळे तुझ्या पतीची ही अवस्था झाली आहे. तुमचे पूर्वज खूप संतापले आहेत. साधूचे बोलणे ऐकून शेठ विचारू लागतो, मुनी, मी असं कोणतं पाप केलं आहे की माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले. माझे भाऊसुद्धा मला सोडून गेले आणि मी आजारी पडलो. तेव्हा साधू म्हणाला, बेटा, तू तुझ्या पूर्वजांना नाराज केलंस. तू आणि तुझ्या भावांनी तुझ्या पूर्वजांनी कमावलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केलं आहे. म्हणूनच तुझ्या पूर्वजांनी तुझ्या स्वप्नात येऊन अनेक महत्त्वाचे संकेत तुला दिले होते, परंतु तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केलं आणि तुमच्या पूर्वजांचा अपमान केला. यामुळेच तुझे सर्व वैभव नष्ट झाले आहे. अशा प्रकारे साधू त्याला सांगतात. तेव्हा शेठला सर्व काही कळते. त्याला आठवते की आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वप्नात येऊन दर्शन दिले होते. शेठ साधूला सांगतो, हे साधू महात्मा, तुम्ही खरे बोलत आहात. आमच्या पूर्वजांनी आम्हाला स्वप्नात नक्कीच दर्शन दिलं होतं, पण त्यांनी दिलेले संकेत आम्हाला समजले नाहीत. स्वप्नात पूर्वजांना पाहिल्यावर कोणते संकेत मिळतात ते मला सांगा. मग ते साधू म्हणतात, बेटा, आता तू लक्ष देऊन ऐक. मी तुला स्वप्नात पूर्वजांना पाहिल्यावर कोणते संकेत मिळतात ते सांगतो. यमराज म्हणतात, बेटा, जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते भूतांच्या रूपात मृत्यूच्या जगात भटकत असतात आणि भूक तहानेने व्याकुळ होऊन आपल्या घरातील लोकांच्या घरी प्रवेश करतात. स्वप्नात घोडा, हत्ती, बैल किंवा मनुष्याचे विकृत रूप दिसले तर असे समजावे की पितर आपल्या पुत्रांच्या वागण्याने अत्यंत दुःखी आहेत. जो व्यक्ती पशुपक्ष्यांना अन्नाचे दान करत नसेल तर त्याचे पूर्वज अत्यंत दुःखी होऊन स्वप्नात प्राण्यांच्या रूपात दिसतात. जर असे स्वप्न पडले की ज्यामध्ये कोणताही प्राणी मानवी आवाजात बोलताना दिसला किंवा कुत्रा, बैल, गाय इत्यादी प्राणी माणसांसारखे बोलताना दिसले, तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्यावर खूप रागवले आहेत. अशा व्यक्तीला भविष्यात भयंकर अपमानाला सामोरे जाऊ लागू शकते. अशा व्यक्तीच्या जीवनात संकट येतात. त्याचे भाऊ प्राण्यांसारखे भांडू लागतात. यमराज म्हणतात की जर स्वप्नात मृत नातेवाईक काहीतरी मागताना दिसतात, त्यावेळी एखाद्या व्यक्तीने या स्वप्नाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे पूर्वज असमाधानी आहेत आणि त्यांना त्याच्या पितरांच्या संसारात समाधान मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत पूर्वजांना स्वप्नात काही मागताना पाहिले तर त्याची सर्व राखीव संपत्ती संपुष्टात येते आणि घर गरिबीत येते आणि तो भिकारी बनतो. म्हणूनच त्याने ताबडतोब इतरांना दान देऊन आपल्या मृत पूर्वजांना संतुष्ट केले पाहिजे. जर स्वप्नात पितर क्रोधित अवस्थेत दिसले तर याचा अर्थ असा होतो की व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कृत्याने संतुष्ट नसतात. व्यक्ती कोणतेही काम किंवा व्यवसाय करत असेल तर त्याला नक्कीच नुकसान सहन करावे लागते. केलेले सर्व कार्य व्यर्थ जाते आणि त्यातून त्याचे काहीही फळ मिळत नाही. जर पूर्वज स्वप्नात दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर समजले पाहिजे की येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला मोठा त्रास होणार आहे. स्वप्नात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत नातेवाईकांना रडताना पाहिलं तर त्याचे पूर्वज त्याला हा संकेत देत आहेत की भविष्यात त्याला नुकसान सहन करावे लागेल. त्याची सर्व संपत्ती आणि समृद्धी नष्ट होईल. त्याला तीव्र गरिबीचा सामना करावा लागेल. येणाऱ्या संकटाची वेळ पाहून पितर स्वप्नात रडताना दिसतात.
जर पूर्वजांनी स्वप्नात घाणेरडे कपडे घातलेले दिसले तर नक्कीच त्याची सर्व संपत्ती नष्ट होईल आणि तो धनहीन होईल. मग तो साधू शेठला म्हणतो, बेटा, जर तुलाही अशी स्वप्ने दिसली असतील तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तू दान, धर्म, तर्पण, श्राद्ध इत्यादी विधी कर. त्यामुळे तुझे सर्व संकट दूर होतील. साधूंचे म्हणणे ऐकून शेठला आपली चूक कळली. ताबडतोब तो आपल्या भावांकडे जातो आणि साधूंनी त्याला काय सांगितलं ते सांगितलं. तेव्हा सर्व भावांना समजले. त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना संकेत देत होते. मग ते सर्वजण मिळून नदीवर जाऊन त्यांच्या पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, दान, धर्म इत्यादी करतात आणि त्याच्या पितरांना संतुष्ट करतात. मग एके दिवशी त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात त्यांना भेटायला येतात आणि त्यांना निरनिराळे संकेत देतात. यमराज नारदजींना म्हणतात, हे देवर्षी, जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मानवाला अनेक प्रकारचे संकेत मिळतात. स्वप्नात मृत नातेवाईक डोक्यावर हात ठेवून फिरवताना दिसले तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की ते खूप आनंदी आहेत. पूर्वज हे सांगत आहेत की त्या व्यक्तीचे आयुष्य पहिल्यापेक्षा अजून चांगले होणार आहे. जर पूर्वज मानवाकडे हात पुढे करताना दिसले तर पूर्वज हे सांगत आहेत की मनुष्य जे काही काम करत आहे त्यात ते समाधानी आहेत आणि त्याला त्यांच्या कार्यात नक्कीच यश मिळेल. स्वप्नात जर पूर्वज निरोगी दिसले, त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसले, त्यांच्या कपड्यांचा रंग उजळ आणि पांढरा दिसत असेल तर त्या पितरांना मोक्ष प्राप्त झाला आहे असं समजावे. स्वप्नात जर ते दूर आकाशात ढगांवर बसलेले दिसले तर ते एक शुभ चिन्ह आहे. त्या पुरुषाचे पूर्वज खूपच आनंदित होऊन त्याला आशीर्वाद देत आहेत. अशा प्रकारे त्या सर्व भावांना त्यांच्या पूर्वजांकडून शुभ संकेत प्राप्त होतात आणि त्यांचे सर्व गमावलेले धन आणि मालमत्ता त्यांना परत मिळते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.